तुम्हाला फील झालं असेल की ही वास्तू बघून की आता आपण नाशिकमध्ये आहोत की नाही, किंवा बाहेरून कधी आश्रम पाहिला असेल तर इतकं मोठं आतमध्ये असेल किंवा इतकं काही असेल असं कधी वाटलं नसेल. तुम्हाला आता एखादी कल्पना सांगते की रमेश आपल्याला इथं राहता येईल का, तर नक्की राहता येईल. एखादा कार्यक्रम आपण आवर्जून रात्रीचा इथे मस्त नक्की करूया. रात्रीची गोदावरी आणि रात्रीचं इथलं वातावरण, रात्रीची छोटीशी हेरिटेज नाईट वॉक असं काहीतरी आपल्याला पहा. आता याच्या खालच्या स्टेपला जसं आता तुम्ही सगळं वरची स्टेप पाहताय, त्याच्यानंतर खालची आहे ही एक स्टेप आहे, ही एक आहे. याच्यानंतर आता खाली त्यांनी एक नवीन राहण्यासाठी बनवली आहे, ती स्पेशली कॅन्सर पेशंट जे आहेत त्यांच्यासाठी बनवली आहे. अनेक बाहेरगावून कॅन्सर उपचारासाठी नाशिकमध्ये लोक येतात, त्याची कुटुंबीय येतात आणि सातत्यानं त्यांना. आता हे या बांधकाम काही की आपल्याला जे दिसतंय, आम्ही सांगितलं की 5 टप्पे बघ, त्या टप्प्यातला एक तळमधला पहिला टप्पा राहील. तो आता आपण काही तुम्हाला इस खोल्यात दिसतीलच. किशोर भाऊ ते तळमध म्हटलं आहे ना, तर अगोदर तेच बघून घ्या. आपण 5 टप्पे महत्वाची वास्तू आहे आणि या वास्तूला ज्या सगळ्यांची गरज आहे हे तुम्हाला लक्षात येईल. वास्तू पाहताना इतकी सुंदर वास्तू आहे की आवडून आपण आता समजून घेऊयात. दरवर्षाप्रमाणे आपण या ठिकाणी हा उपक्रम राबवत असतात. यावर्षी सुद्धा आपण जे काही ठिकाण निवडले ती संत श्रेष्ठ गाडगेबाबा यांची एक ठिकाणी कर्मभूमी नाशिक धर्मशाळा. गाडगेबाबांचं या ठिकाणी खऱ्या अर्थाने जे कार्य सरांनी आत्ताच सांगितलं, पडवळ सरांनी, त्या पद्धतीने 1930 मध्ये या ठिकाणी या धर्मशाळेच्या स्थापनेची बांधकामाची सुरुवात झाली होती आणि त्या ठिकाणी 2 वर्ष हे काम चाललं आणि 1932 मध्ये हे काम पूर्ण झालं. एकूण 2 वर्षाचा हा कालावधी लागला आणि या कालावधीमध्ये या ठिकाणी या धर्मशाळेची जी उभारणी ते बांधकाम बाबांच्या माध्यमातून या ठिकाणी झालं होतं. नाशिक ही आपल्या तीर्थक्षेत्रभूमी आणि त्यानिमित्ताने अनेक असे पर्यटक असतील, धार्मिक वृत्तीने किंवा धार्मिक विचाराने आलेले लोक असतील, त्या ठिकाणी यात्रेकरू असतील, ते या ठिकाणी नाशिकमध्ये येत होते, परंतु त्यांना रात्रीच्या मुक्कामाची निवासाची व्यवस्था नव्हती. अनेक त्या ठिकाणी भाविकांना असं वाटलं की नाशिकमध्ये सुद्धा असं काहीतरी निवासाची एक ठिकाण झालं पाहिजे. बाबांनी त्या काळातल्या परिसराचा अभ्यास केला आणि बाबांना असं वाटलं की गोदाकाठच्या दृष्टीने भाविक या ठिकाणी दर्शनातून येत असतात, धार्मिक त्या ठिकाणी अनेक स्थळं आहेत. त्या ठिकाणी बाबांनी हा परिसर धर्मशाळा म्हणून निवडण्याचं ठरवलं. त्या धर्मशाळेबद्दल सांगायचं झालंच तर यामध्ये अनेक वैशिष्ट्य आहेत. वरून बांधकाम सुरू होतं, खालपर्यंत जवळ 5 टप्पे पडतात असे बांधकाम सुरू असताना बाबा स्वतः कधी धर्मशाळेत राहिले नाही. बाजूला एक झोपडी त्यांनी केलेली होती आणि त्या झोपडीत बाबा वास्तव्य करत होते. बाबांचे विचार अतिशय वेगळे होते, निर्मळ असे विचार त्यांचे. एवढंच आपण नाही तर बाबांच्या कार्यामध्ये अनेक गोष्टी आपल्याला आतमध्ये गेल्यानंतर आता बघायला मिळतील. जे काही कॅन्सर पीडित लोक असतात, रुग्ण असतात, अशा रुग्णांसाठी त्या ठिकाणी निवास म्हणजे राहण्याची व्यवस्था, ज्यांचे नातेवाईक असतील त्या नातेवाईकांच्या हलवू नये म्हणून त्याच्यासाठी निवासाची या ठिकाणी व्यवस्था असते. तसेच नाशिक पर्यटनासाठी किंवा जे यात्रेकरू येत असतात त्यांना सुद्धा निवासाची व्यवस्था व्हावी म्हणून अत्यल्प अशा 35 रुपये दरामध्ये या ठिकाणी निवासाची व्यवस्था केली जाते. असं या ठिकाणी बाबांच्या या आशीर्वादाने आज रुग्ण असतील किंवा यात्रेकरू असतील त्याच्यासाठी निवासाची या ठिकाणी व्यवस्था केली जाते. एवढंच नाही तर या ठिकाणाला अनेक अशा महान व्यक्तींनी पण या ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये आपण प्रक्रिया असतील, त्या ठिकाणी प्रबोधनकार ठाकरे असतील, नंतर एवढंच नाही आपले स्वर्गीय विलासराव देशमुख असतील, माजी मुख्यमंत्री खैर साहेब होते, एवढंच नाही ते सिंधुताई सपकाळ असतील, नंतर आपले यशवंतराव महाराज असतील, या अशा महान व्यक्तींनी सुद्धा या ठिकाणी या क्षेत्राला भेट दिलेली आहे. असं हे बाबांचं महान कार्य आहे. यामध्ये आपल्याला संत तुकडोजी महाराजांनी सुद्धा या ठिकाणाला भेट दिलेली आहे. नागपूर आपण बघितलं त्यांचं कार्य, विदर्भातले संत गाडगेबाबा विदर्भातले, परंतु त्यांचं कार्य बघितलं संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर स्वच्छतेचा संदेश घेऊन संपूर्ण भारतावर त्यांचं कार्य चालू आहे. असं हे बाबांचं महान कार्य आहे. या धर्मशाळेचं आपण बघितलं दररोज
दररोज संध्याकाळी 4 वाजता येथे गरजूंसाठी त्यांना 2 वेळचं अन्न सुद्धा, की आपण म्हणतो काही लोक अशी असतात की 2 वेळचं अन्न त्या ठिकाणी आपल्याला मिळू शकत नाही, अशा गरजूंसाठी दररोज 4 वाजता या ठिकाणी पंगत असते. गोपाला गोपाला गोपाला